नमस्कार मित्रांनो, आपले सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, मार्गशीर्ष महिन्यात येणारी एक अत्यंत पवित्र आणि फलदायी एकादशी म्हणजेच सफला एकादशी. ही एकादशी केवळ उपवासाची नाही, तर जीवनातील अडचणी दूर करून यश, सुख आणि समृद्धी देणारी एकादशी मानली जाते. असं मानलं जातं की या दिवशी जर श्रद्धेने आणि नियमपूर्वक सफला एकादशीचं व्रत केलं तर आयुष्यातील अडथळे दूर होतात, रखडलेली कामं पूर्ण होतात आणि जीवनाला योग्य दिशा मिळते. या एकादशीचं व्रत केल्याने भगवान विष्णू विशेष प्रसन्न होतात आणि भक्तांवर कृपा करतात. सफला एकादशीच्या दिवशी केलेली पूजा, जप, दान आणि व्रत हे अनेक जन्मांचे पाप नष्ट करते, दारिद्र्य दूर करते आणि घरात सुख शांती नांदते, असे शास्त्रांमध्ये सांगितलं आहे. या एकादशी मागे एक अत्यंत प्रेरणादायी आणि चमत्कारिक कथा सांगितली जाते. ही कथा केवळ ऐकण्यानेच मन शुद्ध होतं आणि भक्तिभाव अधिक दृढ होतो. म्हणूनच ही कथा प्रत्येक भक्ताने मनापासून ऐकावी. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सफला एकादशीची संपूर्ण कथा, तिचं महत्त्व आणि व्रताची योग्य पद्धत सांगणार आहे. ही कथा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण यात दडलेला संदेश तुमचं जीवन बदलू शकतो. पण त्याआधी मित्रांनो, मी एक छोटीशी विनंती करतो. मित्रांनो, मी खूप मेहनत करून हा व्हिडिओ बनवत आहे, पण अनेक लोक डिसलाईक करतात. माझी तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे, कृपया माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या पाठिंब्यामुळेच माझ्या मेहनतीला खरी किंमत मिळते. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. कमेंटमध्ये जय श्री विष्णू लिहायला विसरू नका. चला तर मग मित्रांनो, आता सुरुवात करूया सफला एकादशीच्या पवित्र कथेची. प्राचीन महाभारतकालीन समयात पांडवांचा ज्येष्ठ भाऊ धर्मराज युधिष्ठिर यांनी भगवान श्रीकृष्णाला एक प्रश्न विचारला. युधिष्ठिराने विनम्रतेने विचारले, हे जनार्दना, पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी कोणती आहे? त्या दिवशी कोणत्या देवतेची पूजा करतात आणि त्या व्रताचे महत्त्व काय आहे? कृपया मला सविस्तर सांगा. यावर भगवान श्रीकृष्णांनी प्रेमाने उत्तर दिले, राजन, तुझे प्रश्न अत्यंत पुण्यकारी आहेत. पौष कृष्ण पक्षातील या एकादशीचे नाव सफला एकादशी असे आहे. मी तुला या एकादशीचे महात्म्य सांगतो, नीट लक्ष देऊ नयेत. इतर कोणत्याही यज्ञ, दान किंवा तपस्येपेक्षा एकादशीचा उपवास मला सर्वाधिक प्रिय आहे. म्हणून जो भक्त शक्य तितक्या श्रद्धेने व कठोरतेने एकादशीचे व्रत पाळतो तो मला अतिशय प्रिय होतो. एकादशी हा विष्णूचा दिवस आहे आणि सर्व व्रतांत सर्वश्रेष्ठ आहे. जसे सर्पांमध्ये शेषनाग श्रेष्ठ मानला जातो, पक्ष्यांमध्ये गरुड श्रेष्ठ आहे, तसेच सर्व उपवासांमध्ये एकादशीचा उपवास अग्रगण्य आहे. एकादशीच्या दिवशी उपवास करून रात्रभर जागरण करणाऱ्या भक्ताला हजारो वर्षांच्या कठोर तपस्येचे फळ सहज प्राप्त होते. या दिवशी भक्तांनी भगवान नारायणाची पूजा विविध फळे, फुले, धूप, दिवे इत्यादी सामग्रीने करावी. विशेषतः या दिवशी दीपदान करणे अत्यंत शुभ मानले जाते. जे भक्त एकादशीची रात्र जागून मला स्मरतात त्यांना अपार पुण्य प्राप्त होते. आता सफला एकादशीची एक पवित्र कथा सांगतो, ज्यामुळे तुला या व्रताचे फलित आणि महत्त्व समजेल. श्रीकृष्णांनी कथा सांगायला सुरुवात केली. प्राचीन काळी चंपावती नावाचे एक समृद्ध राज्य होते. चंपावती नगरी आपल्या संपन्नता आणि धार्मिक वातावरणासाठी प्रसिद्ध होती. तेथे भव्य राजवाडा, सुंदर मंदिरे आणि समृद्ध बाजारपेठा होत्या. प्रजा सुखी होती आणि सर्वत्र शांती नांदत होती. त्या राज्यावर धर्मपरायण राजा महिष्मान राज्य करत होता. राजा महिष्मान भगवान विष्णूचे परम भक्त आणि न्यायप्रिय शासक होते. त्यांना 5 पुत्र होते. त्यांचा ज्येष्ठ पुत्र लुंपक हा अत्यंत दुराचारी आणि पापी स्वभावाचा होता. लुंपक वाईट संगतीत पडला होता. तो नेहमी जुगार खेळत असे, मद्यपान आणि इतर व्यसने करी, वेश्यांच्या सहवासात रात्रंदिवस राहत असे आणि परस्त्रियांशीही अनैतिक संबंध ठेवत होता. धर्म, देवदेवता व साधू संत यांच्याबद्दल त्याच्या मनात किंचितही आदर नव्हता. तो उघडपणे देवतांची आणि विष्णू भक्तांची निंदा टवाळी करी. त्याच्या दुष्कृत्यांमुळे राजा महिष्मान फार व्यथित झाला होता. त्यांनी अनेकदा मुलाला समजावून सांगितले, पण लुंपकने काहीही ऐकले नाही. लुंपक आपल्या दुराचारी वर्तनाने वडिलांचे धन उधळत होता आणि राज्याची प्रतिमा कलंकित करत होता. राजा महिष्मान बराच काळ आपल्या मुलाच्या सुधारणेची वाट पाहत होता.
पण लुंपक काही केल्या सावरत नव्हता. अखेर राजाचा संयम सुटला. त्याच दरम्यान काही प्रजाजन आणि राजदरबारी मान्यवरांनी राजाकडे लुंपकाच्या दुष्कृत्यांची तक्रार केली. एक वृद्ध ब्राह्मण व्यथित होऊन दरबारात म्हणाला, महाराज, राजपुत्र लुंपक नशेपायी आमच्या वस्तीत येतो आणि आम्हा ब्राह्मणांना शिवीगाळ करून अपमानित करतो. देवळातील पूजासुद्धा त्याने उधळवून लावली. अन्य नागरिक आणि मंत्रीगणही मान हलवत या तक्रारीला दुजोरा देत होते. हे ऐकताच राजाचे डोळे लाल झाले. आपल्या पुत्राचा उद्धटपणा आता सहन होणार नाही हे त्यांनी ठरवले. एके दिवशी राजदरबारातच राजा महिष्मानाने लुंपकाला बोलावून घेतले. क्रोधाने लालबुंद झालेल्या राजाने कठोर वाणीने जाहीर केले, लुंपका, तू आमच्या कुलाला कलंक लावला आहेस. आम्ही तुला सुधारण्यासाठी वारंवार संधी दिली, पण तू प्रत्येक वेळी आमचा विश्वासघात केला आहेस. तुझे हे पापकर्म आम्ही अधिक सहन करू शकत नाही. आजपासून तू माझा मुलगा नाहीस आणि या राज्यात तुझी काहीही जागा नाही. तुला राज्यातून हद्दपार करण्यात येत आहे. राजाचे शब्द ऐकताच दरबारातील सगळे लोक निशब्द झाले. लुंपकाने पित्यांसमोर इतकी कठोर शिक्षा सुनावली जाताना मान खाली घातली. तो काही क्षण गप्प राहिला. त्याच्या ओठांवर क्षमा मागण्यासाठी शब्द येऊ लागले. पिताश्री, मला माफ करा. एवढे तो म्हणणारच इतक्यात राजा महिष्मानाने संतापाने हात वर करून त्याला थांबवले. कारण त्याला काहीतरी अनिष्ट घडणाऱ्याची आधीपासूनच कल्पना होती. पण लुंपकाच्या हृदयात अजूनही खंत नव्हती, केवळ अपमान आणि राग खदखदत होता. राजाच्या निर्णयाने तो संतापला. मनातच त्याने विचार केला, मला राज्याबाहेर काढले, ठीक आहे, पण हे ज्यांनी मला दूर केले आहे त्यांचे राज्य मी उद्ध्वस्त केल्याशिवाय शांत बसणार नाही. राजाच्या आज्ञेनुसार सैनिकांनी लुंपकाला राज्याच्या सीमेबाहेर सोडून दिले. आपला ज्येष्ठ पुत्र असा दुराचारी निघाला याचे दुःख राजा महिष्मानाला झाले, पण राज्याच्या भल्यासाठी त्यांना कठोर व्हावे लागले. लुंपकाला हद्दपार केल्यानंतर महिष्मान राजा जरी कठोर चेहरा ठेवला तरी मनातून ते व्यथित होते. दररोज संध्याकाळी सभामंडपात बसल्यावर त्यांना त्याच्या हरवलेल्या पुत्राची आठवण येई. पण राजधर्म पाळण्यासाठी त्यांनी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवले आणि उर्वरित 4 पुत्रांच्या संगोपनावर लक्ष केंद्रित केले. तरीही हृदयाच्या कोपऱ्यात कुठेतरी लुंपकाच्या भविष्याची काळजी त्यांना वाटत असे. लुंपक आता एकटा पडला. कोणीही नातेवाईक किंवा मित्र त्याच्या मदतीला पुढे आला नाही, कारण राजा स्वतः त्याच्यावर कोपला होता. लुंपक संताप आणि अपमानाने व्याकुळ झाला. त्याने राज्य सोडताना मनोमन शपथ घेतली, मी माझ्या पित्याचा आणि त्याच्या राज्याचा सूड घेऊनच राहीन. दिवसा ढवळ्या वनात लपून बसेन आणि रात्रीच्या अंधारात चंपावती नगरीत शिरून लुटालूट करीन. माझ्या वडिलांना आणि बांधवांना माझे अस्तित्व कळेल जेव्हा मी त्यांच्याच शहराची संपत्ती त्यांच्याकडून हिरावून घेईन. या विचारांनी लुंपक रात्र होताच राज्य सोडून त्या प्रदेशाच्या बाहेर घनदाट अरण्यात निघाला. चंपावती नगरीजवळच एक भयानक जंगल होते. त्या अरण्यात विविध हिंस्त्र प्राणी आणि विषारी सर्पही होते. पण संतप्त लुंपकाला आता काहीही फरक पडत नव्हता. तो त्या भयावह जंगलात गेला आणि तिथे राहू लागला. दिवसाच्या उजेडात लुंपक जंगलातच भटकत असे. पोटाची खळगी भरण्यासाठी समोर दिसेल त्या प्राण्याचा तो शिकार करी किंवा जंगलातील फळे तोडून खाई. त्याला मांसाहाराची सवय तर होतीच, शिवाय सर्व प्रकारचे दुराचार त्याच्या अंगवळणी पडले होते. दिवसभर तो असे पापमय कृत्यांत गुंग असे. रात्र झाली की लुंपकाचा चेहराच बदलून जाई. तो सावधपणे उठी आणि शहराच्या दिशेने जायला सज्ज होई. मध्यरात्रीच्या काळोखात तो अलगद पुन्हा चंपावती शहरात शिरू लागला. पूर्वी राजपुत्र असल्यामुळे राजवाडा आणि राजवस्तीची त्याला चांगली माहिती होती. पहारेकरी आणि रक्षकांच्या नजरात चुकवत लुंपक राजवाड्याच्या परिसरात चोरी करू लागला. कधी तो राजकोषातील मौल्यवान दागिने, सोनं नाणं चोरून आणि लपवत असे, तर कधी लोकांच्या घरातून वस्तू लुटून नेई. एके रात्री गस्त घालणाऱ्या पहारेकऱ्यांनी अंधारात संशयास्पद हालचाल ऐकली. थांबा, कोण आहे तिथे? पहारेकऱ्यांपैकी एकाने गर्जना केली. लुंपक पळण्याचा प्रयत्न करू लागला, पण इतर काही पहारेकऱ्यांनी त्याला वेढले आणि मशालीचा उजेड त्याच्यावर टाकला. चेहरा स्पष्ट दिसताच एक जण आश्चर्याने उद्गारला, अरे, हा तर आपला राजपुत्र लुंपक आहे. राजपुत्राला ओळखताच सगळे पहारेकरी गोंधळले. आपला हाकाललेला राजपुत्र अशा अवस्थेत दिसल्याने त्यांना वाईटही वाटले. कुणाच्याही हातून त्याला इजा होऊ नये म्हणून त्यांनी त्याला सोडून दिले. त्या दीनवाण्या अवस्थेतल्या लुंपकाला पाहून प्रजेनेही सहानुभूतीने दुर्लक्ष केले. काही लोक हळहळत म्हणत होते,
पूर्वजन्मीचे पाप असतील म्हणून राजपुत्राला हे दिवस पाहावे लागत आहेत. या प्रकारे लुंपकाचे आयुष्य अंधकारमय बनले होते. ज्या राजपुत्राकडे एकेकाळी सर्व वैभव होते तो आता ना घरचा ना दगडचा राहिला होता. तथापि त्याच्या जीवनात एक परिवर्तनाची ठिणगी पडणार होती. काळ लोटत होता. लुंपक असेच अपराधमय जीवन जगत असताना हिवाळ्याचे कठीण दिवस आले. पौष महिना चालू होता. थंडी दिवसेंदिवस वाढत चालली होती. त्या अरण्यात एका विशाल अश्वत्थ म्हणजेच पिंपळ वृक्षाच्या छायेखाली लुंपकाने आपला तात्पुरता निवारा बनवला होता. हा वृक्ष अत्यंत प्राचीन आणि विशाल होता. अनेक लोक मिळूनही त्या वृक्षाचा परिसर कवळू शकत नाहीत इतका त्याचा घेर होता. त्याच्या घनदाट फांद्या आकाशात ऐसे पैस पसरलेल्या होत्या. दिवसातही त्या वृक्षाखाली काळोखी सावली राहत असे. गावकरी या वृक्षाला पवित्र मानून पूजत, कारण तो भगवान विष्णूंचा आवडता वृक्ष मानला जातो. लुंपकाला मात्र या पवित्रतेबद्दल काहीही ठाव नव्हतं. पौष कृष्ण पक्षाची दशमी तिथी आली. त्या दिवशी लुंपक दिवसभर मृगयेत गुंतला होता. त्याला फारशी शिकार मिळाली नाही. दिवसाच्या शेवटी काही जंगलातील करवंद, जांभळ्यांसारखी यानफळे त्याने गोळा केली. भुकेने व्याकुळ झालेल्या लुंपकाने दशमीच्या संध्याकाळी ती फळे खाऊन पोट भरले आणि तसाच अश्वत्थ वृक्षाखाली अंग टेकले. त्या रात्री अचानक थंडी प्रचंड वाढली. शीत वाऱ्यांच्या जोरात झाडांची पानंही थरथर कापू लागली. आकाशात अर्धवट चंद्र लुकलुकत होता, पण त्याची शीतल चांदणी अंगाला बोचरी ठरत होती. जंगली जनावरंसुद्धा कुठेतरी दडून बसली होती. त्या भयान रात्री दिशाभ्रम झालेल्या लुंपकाची कैफियत फारच वाईट झाली. ज्या चटईवर लुंपक झोपला होता ती जुनी व फाटकी होती. अंगावर पुरेसे कपडेही नव्हते. कडाक्याच्या थंडीत लुंपकाची रात्रभर तगमग चालली होती. हाडातनं शिरणाऱ्या गारठ्याने लुंपकाचे अंग कापरे भरून थरथरत होते. दात आपसुकच खटखट वाजत होते. तो कसाबसा झोपण्याचा प्रयत्न करत होता, पण कुडकुडून त्याला डोळ्यांवर डोळा येईना. हा जीव आजचा दिवस काढू शकेल का असे त्याला स्वतःलाच वाटू लागले. पौष कृष्ण एकादशीचा दिवस उगवला. यालाच सफला एकादशी म्हणतात. एकादशीची पहाट झाली तरी लुंपक शुद्धीवर नव्हता. तो थंडीने अक्षरशः गोठल्यासारखा बेशुद्ध पडला होता. सूर्याचा उजेड अंगावर पडल्यावर कुठल्या तरी क्षणी त्याला थोडी चेतना आली. पण सकाळ टळून गेली होती आणि दुपार होऊ आली होती तरी तो पूर्ण शुद्धीत येऊ शकला नाही. अखेर मध्यान्नाच्या कडक उन्हात लुंपक हळूहळू शुद्धीवर आला. तो अत्यंत दुर्बल झाला होता. शरीरात बिलकुल शक्ती उरली नव्हती. डोळ्यांदेखील तिरमिरले होते. कसाबसा तो उठून बसला, पण उभा राहताच त्याच्या पायांना लटपट झाली आणि तो पुन्हा जमिनीवर कोसळला. मोठ्या प्रयत्नाने त्याने रानातनं मिळालेल्या थोड्या पाण्याचे 2 घोट पिले. अन्ना वाचून गेल्यामुळे त्याची हालत बिकट झाली होती. त्या अवस्थेतही श्वास चालू ठेवण्यासाठी तो धडपड करू लागला. भुकेने पोटात आग उसळत होती. हताशपणे लुंपकाने एखाद्या प्राण्याची शिकार करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्याकडे ना शस्त्र उरले होते ना धावण्याची ताकद. ज्यांची तो पूर्वी शिकार करत होता ते प्राणीही आता त्याच्या आवाक्याबाहेर झाले होते. लुंपकाने मग जमिनीवर पडलेली रानफळे शोधण्यासाठी आजूबाजूला चाचपणी सुरू केली. काही ताजी पडलेली फळे त्याच्या नजरेस पडली. त्याने ती वेचून गोळा केली. कुठे आंबट करवंद, कुठे जांभळाची नुकतीच गळलेली फळे, कुठे इतर बेरी. हातात जितकी मावतील तितकी तो उचलू लागला. दिवस कलत आलं तसे लुंपक परत आपल्या आश्रयस्थानी त्या पिंपळ वृक्षाच्या खाली येऊन पोहोचला. तेव्हा संध्याकाळ झाली होती. सूर्य पश्चिमेला अस्ताला चालला होता. त्या दिवशी संध्याकाळी लुंपक प्रथमच बराच वेळ शांत बसला. अंगातली सारी ताकद निघून गेली होतीच. शिकार नाही, अन्न नाही, व्यसनांचे कोणतेही साधन नाही, काहीही हाताशी उरले नव्हते. त्याच्या भोवती फक्त निरवरण्य पसरले होते. त्या महान वृक्षाच्या खाली त्याचा थकलेला व्याधिग्रस्त देह पडला होता. एकांताच्या त्या क्षणी लुंपकाच्या हृदयात विचारांचे वादळ उठले. माझ्या आयुष्याचे हे काय हाल झाले? एकेकाळी राजपुत्र होतो, आज जंगली जनावरांपेक्षाही वाईट परिस्थिती माझी झाली आहे. तो मनाशीच पुटपुटला. अचानक त्याच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू दाटून आले. आजवर केलेल्या पापांच्या आठवणी त्याला बोचू लागल्या. मी कितीतरी चुकीची कृत्य केली. पिताश्रींचे कधी ऐकले नाही. इतकेच नव्हे तर देवतांचीही निंदा केली. म्हणूनच कदाचित आज मला हे भोग भोगावे लागत आहेत. तो स्वतःलाच दोष देऊ लागला. त्याच्या डोळ्यांसमोर आपल्या भूतकाळातील अनेक अपराध तरळून गेली. एकदा एका हरिभक्त साधूला त्याने दारूच्या नशेत मारहाण केली होती आणि त्या निष्पाप साधूंचे दुःखी डोळे आज त्याला आठवत होते. दुसऱ्या प्रसंगी त्याने मंदिरातील पुजाऱ्यालाच शिवीगाळ करून हाकून लावले होते. असे कितीतरी अपराध करूनही परमेश्वर मला अजून संधी देत आहे या जाणीवेने लुंपकाला अधिकच पश्चात्ताप झाला. लुंपकाने जवळ ठेवलेली ती काही फळं पाहिली. उपाशीपोटी त्याला ती फळं खाऊन टाकाविषयी एक क्षण वाटले, पण लगेचच त्याचा मनाचा कल बदलला.
त्याला काहीतरी सुचल्यासारखे झाले. मी आयुष्यात काहीच चांगले कर्म केले नाही. आज या दशेला आलो आहे. कदाचित माझा अंत जवळ आला आहे. पण देवाची कृपा मिळावी म्हणून निदान आज तरी काहीतरी सत्कर्म करूया, असे त्याने मनाशी ठरवले. त्याने झडप घालून ती गोळा केलेल्या फळांची मोळी उचलली. थरथऱ्या हातांनी तो उठला आणि त्या विशाल पिंपळ वृक्षाच्या बुंध्याकडे गेला. त्या वृक्षाखालीच त्याची झोपडी होती. त्याने एक एक करून ती फळे जमिनीवर स्वच्छ जागेवर ठेवली. तिथेच जवळ एका शिळेवर कोरलेले देवी देवतांचे छोटे स्वरूप होते. गावातील काही श्रद्धाळू त्या वृक्षाला आणि त्या शिळेला नमस्कार करत असत. लुंपकाने त्या दिशेने तोंड करून भरल्या डोळ्यांनी हात जोडले. अस्वस्थ अंतःकरणाने तो प्रार्थना करू लागला. हे आदिदेव परमेश्वरा विष्णू, मी फार मोठा पापी आहे. माझ्याकडे अर्पण करण्यास काहीच नाही. फक्त ही थोडी रानफळे आहेत. कृपा करून ही माझी तुटपुंजी सेवा स्वीकार. देवहो, या पतिताचा उद्धार करा. एकेकाळी मी तुमची निंदा केली, तुमच्या भक्तांचा अपमान केला. तरीही जर तुम्ही दयाळू असाल तर मला क्षमा करा. हे श्रीहरी, माझ्याकडे दुसरा कुठलाच आधार उरलेला नाही. असे म्हणून लुंपक जमिनीवर साष्टांग दंडवत घालून फूट रडू लागला. त्या एकादशीच्या रात्री लुंपकाने उपाशीपोटी आणि अश्रुपूर्ण अवस्थेतच जागरण केले. दिवसाचा क्षीण आणि शरीराची अत्यावस्था असतानाही त्याला झोप आली नाही. मनात प्रायश्चित्ताची ज्वाळा आणि भगवंतावरील आशा अशा मिश्र भावना असतानाच त्याची रात्र तळमळण्यात गेली. त्या अरण्यात त्या पवित्र वृक्षाखाली लुंपकाच्या रूपाने एक अपराधी भक्त जागा होता आणि भगवंताला आर्त हाक देत होता. एकादशीचे जागरण आणि उपवास अशा प्रकारे त्याच्याकडून नकळत पार पडले होते. भगवान विष्णूंनी लुंपकाची ही आर्त विनवणी ऐकली. ज्या हरी विष्णूची लुंपक कधीकाळी निंदा करत होता, तोच दयाळू भगवान आपल्या पतित भक्ताचा उद्धार करण्यास उत्सुक झाला. त्या रात्री अदृश्यरित्या भगवान विष्णूने लुंपकाने अर्पण केलेली ती फळे स्वीकारली. रात्र जसजशी संपत आली तसतसा एक अद्भुत चमत्कार घडू लागला. द्वादशीची पहाट उजाडली. लुंपक रात्रभराच्या थकव्याने मरगळलेला होता. पण सूर्याचे पहिले किरण जेव्हा त्या पिंपळ वृक्षाच्या फांद्यांतून जमिनीवर पडले तेव्हा लुंपक डोळे चोळत हळूहळू उठला. कालच्या कडाक्याच्या थंडीमुळे तो अकर्ण झोपेत होता, परंतु आज त्याच्या अंगात एक नवीनच स्फूर्ती जाणवत होती. त्याने प्रथम आश्चर्याने आपल्या शरीराकडे पाहिले. अंगावर कुठेही जखमेचे निशाण नव्हते. जखमा भरून गेल्या होत्या. अंगात पूर्वीचा बल परत आला होता. कातडीवर तेच चमकत होते. हे काय चमत्कार आहे, तो स्वतःशीच पुटपुटला. आनंदाने त्याने आपल्या हातापायांना हलवून पाहिले. अंगावरील सर्व वेदना नाहीशा झाल्या होत्या. कालपर्यंत जखमी आणि अशक्त झालेल्या स्नायूंमध्ये आज नवीन ऊर्जा संचारली होती. लुंपकाला क्षणभर वाटलं की आपण स्वप्न पाहतो आहोत. इतक्यात त्याच्या कानावर घोड्याच्या टापांचा आवाज येऊ लागला. समोर पाहतो तो काय, एक सुंदर गौरवर्ण घोडा सरसर धावत येत होता. तो घोडा थेट लुंपकाच्या पुढ्यात येऊन थांबला. त्या घोड्याचे रूपच वेगळे होते. सुसज्ज राजवस्त्रांनी अलंकृत, कपाळावर शुभ्र रेशमी फेटा बांधलेला आणि अंगावर सुवर्ण सजावट होती. त्या दिव्य अश्वाच्या मानेवरील केस सूर्यप्रकाशात लकलक करत होते. त्याच्या डोळ्यात एक अलौकिक तेज होतं आणि तो हलका कान हलवून जणू लुंपकाला अभिवादनच करीत होता. आकाशात एक दिव्य प्रकाशपुंज प्रकट झाला आणि त्यासोबत एक दिव्य ध्वनी घुमला. एक गूढ गंभीर आवाज लुंपकाला संबोधून बोलू लागला. हे आदिदेव परमेश्वरा विष्णू, मी फार मोठा पापी आहे. माझ्याकडे अर्पण करण्यास काहीच नाही. फक्त ही थोडी रानफळे आहेत. कृपा करून ही माझी तुटपुंजी सेवा स्वीकार. देवहो, या पतिताचा उद्धार करा. एकेकाळी मी तुमची निंदा केली, तुमच्या भक्तांचा अपमान केला. तरीही जर तुम्ही दयाळू असाल तर मला क्षमा करा. हे श्रीहरी, माझ्याकडे दुसरा कुठलाच आधार उरलेला नाही. असे म्हणून लुंपक जमिनीवर साष्टांग दंडवत घालून फूट रडू लागला. आकाशवाणी थांबताच लुंपकाने आदराने हात जोडले. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. हे भगवन, तुमची कृपा अपार आहे, तो आसमंताकडे पाहत म्हणाला. आल्हादित होऊन त्याने समोर उभ्या असलेल्या शुभ्र अश्वाची लगाम हाती धरली आणि त्या घोड्यावर चपळाईने स्वार झाला. आश्चर्य! लुंपकाचा सगळा थकवा नाहीसा झाला होता. तो आता पूर्वीचा तेजस्वी राजपुत्र दिसत होता. त्याने आपल्या शरीरावर दृष्टिक्षेप टाकला तर पाहतो तो काय, त्याच्याकडे चकचकीत राजवस्त्रे आणि दागिने आले होते. कपाळी गोपीचंदनाचा तिलक शोभत होता. कालपर्यंत जंगली आणि गलिच्छ दिसणारा लुंपक आज राजबिंड आणि तेजस्वी भासत होता. भगवंताच्या कृपेने लुंपकाचे सर्व दुर्गुण नाहीसे झाले. त्याच्या अंतःकरणात आता केवळ भक्तिभाव शिल्लक होता. लुंपकाने घोड्याची वेगवान स्वारी चालू केली आणि चंपावती नगरीच्या दिशेने वेगाने प्रयाण केले. वाटेत अनेक नगरवासी हा तेजस्वी अश्वारोही पाहून थबकले. काही जण ओळखीचा राजपुत्र परत आल्याचे लक्षात येताच एकमेकांना दाखवून म्हणाले,
अरे थांबा, हा तर राजपुत्र लुंपक आहे ना? एका क्षणासाठी सर्वांच्या नजरा त्याच्यावर खेळल्या. काही स्त्रियांनी आनंदाने त्याच्या मार्गावर फुलांच्या पाकळ्या उधवल्या. लुंपक दीर्घ काळानंतर आपल्या राजधानीत प्रवेश करत होता आणि साऱ्या चंपावती नगरीत कमालीची उत्सुकता पसरली होती. अवघ्या काही घटांमध्ये तो राजवाड्याच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन पोहोचला. सकाळची वेळ होती. राजवाड्याच्या पहारेकऱ्यांनी दुरून येणाऱ्या तेजस्वी अश्वारोही योद्धा पाहिला आणि त्यांचे हात आपसुकट शस्त्रांकडे गेले. हा अज्ञात अश्वारोही कोण आहे ते एकमेकांना विचारू लागले. जवळ येताच घोडेस्वाराचे रूप स्पष्ट दिसले आणि पहारेकऱ्यांनी ओळखले की हा तर राजपुत्र लुंपक आहे. राजपुत्र लुंपक परत आले असा कुजबुजसर घोष करत ते अचंब्याने त्याला पाहत राहिले. त्वरित काही पहारेकरी धावपळ करत राजाला ही वार्ता सांगण्यासाठी आत गेले. महिष्मान राजाने आपल्या ज्येष्ठ पुत्राच्या आगमनाची वार्ता ऐकताच त्यांना जोराचा धक्का बसला. काही काळ तर त्यांना विश्वासच बसेना. पण ते स्वतः राजमहालाच्या वारापाशी आले. तिथे घोड्यावरून खाली उतरत असलेला देखणा राजकुमार पाहताच वृद्ध राजाचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले. लुंपका! महिष्मान राजा प्रेमाने ओरडले. लुंपकाने पित्याचा आवाज ऐकताच वडिलांकडे धाव घेतली. वडिलांचे चरण दिसताच तो त्यांच्यावर कोसळला आणि दोन्ही हातांनी पिताश्रींचे चरण घट्ट पकडून फुटून लोळू लागला. पिताश्री, मी मोठा अपराधी ठरलो. कृपा करून मला माफ करा, तो हुंदके देत म्हणाला. राजाने भरलेल्या डोळ्यांनी पुत्राला उचलून उभे केले. समोर राजाचा पूर्वीचा पापी मुलगा नव्हता, तर पूर्ण परिवर्तन झालेला एक शुद्ध हृदयाचा मनुष्य उभा होता. राजाने आश्चर्याने विचारले, बाळ, हे काय चमत्कार झाले? तू असा परत आलास आणि इतका शांत आणि तेजस्वी कसा दिसतो आहेस? लुंपकाने नम्रतेने सगळा घटनाक्रम वडिलांना सांगितला. पिताश्री, भगवंताच्या कृपेनेच आज मी तुमच्यासमोर उभा आहे. मला माझ्या सर्व चुकांची जाणीव झाली आहे. आतापासून मी तुमच्या आणि प्रभूंच्या आज्ञेचे पालन करीन, असे तो गहिवरून म्हणाला. राजा महिष्मानाचा ऊर भरून आला. तो स्वतः काल रात्री आपल्या या मुलाची चिंता करत होता. राजाने श्रद्धेने आकाशाकडे पाहून भगवान विष्णूचे आभार मानले. माझा मुलगा परत आला, तोही पूर्ण बदलून आणि शहाणा बनून. ते सुखद आश्चर्याने पुटपुटले. पुढच्याच क्षणी महिष्मान राजाने सर्वांच्या समक्ष जाहीर केले, आजपासून लुंपक पुन्हा या राज्याचा युवराज होईल. शिवाय मीच त्याला माझा उत्तराधिकारी घोषित करतो. राजाच्या या घोषणेने संपूर्ण दरबार आनंदित झाला. काही वर्षांपूर्वी ज्याला राज्यातून हाकलून लावले होते त्यालाच आता राज्य सोपवण्याची तयारी राजा महिष्मान राजाने दर्शवली. राजमाता अर्थात लुंपकाची आई देखील अश्रू ढाळत येऊन आपल्या मुलाला जवळ धरत होती. इतक्या वर्षांनी आपल्या पुत्राचे रूप पाहताच ती परमेश्वराचे आभार मानू लागली. लुंपकाचा धाकटा भाऊ आणि इतर कुटुंबीय हे दृश्य पाहून भारावून गेले. लुंपकाने त्यांच्याजवळ जाऊन आपला अपराध मान्य केला आणि सर्वांची माफी मागितली. सर्व भावंडांनी व कुटुंबियांनी त्याला प्रेमाने क्षमा केले आणि आवडीने जवळ घेतले. राजवाड्यात त्या दिवशी उत्सव साजरा झाला. लुंपकाच्या पुनरागमनाचा आनंद साजरा करण्यासाठी महिष्मान राजाने भव्य अभिषेक आणि विष्णूची पूजा आयोजित केली. राज्यातील लोकांनी जेव्हा ऐकले की दुराचारी लुंपक राजपुत्राला भगवान विष्णूने उदार क्षमा करून आशीर्वाद दिला, तेव्हा सर्वत्र हरिनामाचा एकमुखी जयघोष झाला. सायंकाळी संपूर्ण शहरात दीपप्रज्वलन करून जल्लोष साजरा करण्यात आला. भगवान विष्णूच्या मंदिरात अखंड भजन कीर्तन आणि प्रवचन झालं. चंपावती नगरी पुन्हा एकदा आनंदाने फुलून आली. महिष्मान राजाने लवकरच राजकारभाराची सूत्रे लुंपकाच्या हाती सोपवली. काही कालानंतर विधिपूर्वक गादीचा त्याग करून संन्यास घेतला आणि उर्वरित आयुष्य वनात तपस्या करण्यात व्यतीत केले. लुंपकाचा राज्याभिषेक राजधानीत मोठ्या थाटामाटात पार पडला. लुंपकाने आपल्या पित्याच्या हस्ते आपल्या डोक्यावर राजमुकुट धारण केला आणि सर्वांच्या उपस्थितीत सिंहासनावर विराजमान झाला. प्रजाजनांनी आनंदाने जयघोष केला. तरी एक आदरणीय राजा संन्यास घेत असल्याने अनेकांच्या डोळ्यात अश्रूही तरळले. निरोपाच्या क्षणी लुंपकाने भावुक स्वरात आपल्या प्रजेला उद्देशून म्हटले, माझे उरलेले आयुष्य मी पूर्णतः प्रभुचरणी अर्पण करण्याचे ठरविले आहे. माझ्या पुत्रावर आणि या राज्यावर तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या. मी ज्या प्रकारे तुमचे रक्षण केले त्याच निष्ठेने माझा मुलगाही करील. आपण सर्वांनी त्याला साथ द्यावी. हे बोलून लुंपकाने सर्व प्रजेला शेवटचा प्रणाम केला. लोकांनीही अश्रुपूर्ण डोळ्यांनी आपल्या आदरणीय राजाला निरोप दिला. त्यानंतर लुंपकाने राजभवनाचा त्याग केला. राजा लुंपकाने त्यानंतर अनेक वर्षे सुखाने आणि धर्माने प्रजापालन केले. त्याच्या राज्यात सर्वत्र सदाचार नांदू लागला. तो प्रजेवर अत्यंत प्रेम करू लागला. गरीब दुर्बलांची तो मनापासून काळजी घेत असे. राज्यातील पूर्वी बंद पडलेली धार्मिक कृत्ये त्याने पुन्हा सुरू केली. आपल्या पूर्व पापांचे प्रायश्चित्त म्हणून त्याने गरीब आणि गरजू लोकांसाठी अन्नछत्रे सुरू केली. धर्मशाळा आणि पुष्करणी बांधली.
त्याच्या राज्यात कोणीही उपाशी राहू नये याची त्याने विशेष दक्षता घेतली. स्वतः दर एकादशीला तो उपवास आणि जागरण करत दिवसभर भगवान नारायणाची पूजा आणि नामस्मरण करी. राजकुमार लुंपक आता खरा धर्मपालक राजा बनला होता. तो स्वतः कीर्तन भजन आयोजित करी आणि प्रजेलाही भगवन्नामात सामील होण्यासाठी प्रेरित करी. पूर्वीच्या पापांचे प्रायश्चित्त करण्यासाठी तो सतत दानधर्म करीत असे. प्रजाजनही त्याच्यासोबत हरिनामात रंगू लागले. त्याच्या राज्यात दिवसेंदिवस श्रद्धा आणि परमात्मप्रेम वाढत गेले. त्याच्या राज्याचा सर्वांगीण विकास झाला. भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने लुंपकाला एक सुंदर पत्नी मिळाली, जी त्याच्या इतकीच धर्मपरायणा होती आणि राजकर्तव्यांमध्ये त्याला साथ देत असे. काही वर्षांनी त्याच्या पोटी एक गोंडस पुत्र जन्मला, ज्याला लहानपणापासूनच उत्तम संस्कार व शिक्षण दिले गेले. लुंपक आपल्या मुलाला लहानपणापासून विष्णू भक्तीचे महत्त्व पटवून देत होता व त्यालाही प्रत्येक एकादशीचे व्रत पाळायला प्रोत्साहित करत असे. 15 वर्षे असा सुवर्ण काळ पाहून राजा लुंपक आता वृद्ध होत आला. एके दिवशी त्याने आपल्या मंत्रिमंडळाला बोलावले आणि आपल्या पुत्राला राजगादी सोपवण्याचा निर्णय जाहीर केला. सर्व प्रजेचा साक्षीने नवीन राजाचा राज्याभिषेक पार पडला. लुंपकाने आपल्या पित्याच्या पावलावर पाऊल ठेवत राज्याभिषेक सोहळ्यात आपल्या पुत्राच्या मस्तकावर स्वतः मुकुट ठेवला आणि सर्वांच्या उपस्थितीत त्याला राजसिंहासनावर बसवले. प्रजेने आनंदाने जयघोष केला. तरीही लुंपकांसारखा प्रिय राजा संन्यास घेत असल्याने अनेकांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. राजभवनाचा त्याग करण्यापूर्वी लुंपकाने भरल्या डोळ्यांनी आपल्या प्रजेला उद्देशून सांगितले, आपले उरलेले आयुष्य मी परमेश्वराच्या सेवेस अर्पण करण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या मुलावर आणि माझ्या राज्यावर सदैव प्रभूची कृपा राहो. आपण सगळ्यांनी त्याला माझ्याप्रमाणेच प्रेम आणि पाठबळ द्यावे. आपण सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. प्रजाजनांनी देखील अश्रूंनीच त्याला निरोप दिला. त्यानंतर लुंपकाने राजभवनाचा त्याग केला. लुंपकाने आपल्या आयुष्यात ज्या ठिकाणी प्रभूची कृपा प्रथम अनुभवल्याची घटना घडली होती, त्या पवित्र अश्वत्थ वृक्षाच्या परिसरातच पुन्हा एकवार आपला आसरा शोधला. त्या जागी त्याने एका छोटेखानी मंदिराची स्थापना करून रोज भगवंताची पूजा आणि साधना सुरू केली. दरम्यान तो कठोर उपवास आणि तपस्येत मग्न राहू लागला. फक्त कंदमुळे वा फळांवर दिवस काढत आणि पाण्याचे थोडे घोट पिऊन तो आपली उपासना चालवत होता. आता त्याची सर्व इंद्रिया नियंत्रित झाली होती व त्याचे चित्त केवळ भगवंताच्या नामस्मरणात एकाग्र झाले होते. काही वर्षे लुंपकाने कडक तपश्चर्या आणि नामस्मरणात व्यतीत केली. अखेरीस त्याचा देह जर्जर झाला, परंतु अंतकाळीही त्याच्या ओठांवर हे श्रीहरी, हे श्रीकृष्ण अशी नामजपाची लगबग सुरू होती. त्याच्या मनात कोणतीही भौतिक इच्छा उरली नव्हती. अशा निरीच्छ मनस्थितीत एक दिवस ध्यानधारणेत असतानाच लुंपकाने देहत्याग केला. त्या क्षणी स्वयं भगवान विष्णूचे गरुड वाहन आकाशातून खाली अवतरले. लुंपकाची आत्मा त्या दिव्य विमानावर आरूढ होताच चारही दिशांना भक्तिमय नगारे वाजू लागले. देवलोकात आनंदोत्सव साजरा झाला आणि ऋषीमुनींनी नारायण नारायण असा जयघोष केला. भगवंताचे तेजस्वी पार्षदही त्याच्या स्वागतासाठी प्रगट झाले होते. त्यांनी भक्त लुंपकाच्या आत्म्याचे आदरपूर्वक आलिंगन केले आणि त्याच्या अंगावर आकाशातून पुष्पवर्षाव केला. लुंपकाची आत्मा वैकुंठाकडे भगवान श्रीकृष्णाच्या परमधामाकडे घेऊन जाता जाता सर्व पापबंधनातून मुक्त झाली. लुंपकाला याच जन्मात मोक्षप्राप्ती झाली. पापी अवस्थेत जगलेल्या या राजपुत्राने अखेरीस भगवंताची कृपा मिळवून वैकुंठात स्थान मिळवले. सफला एकादशीच्या एकाच व्रताच्या प्रभावाने त्याचे संपूर्ण जीवनच खऱ्या अर्थाने सफल झाले होते. युधिष्ठिराने आश्चर्यचकित होऊन उद्गार काढला, वाह केशवा, किती अद्भुत आहे एकादशी व्रताचे महात्म्य. एका पापी मनुष्यास केवळ नकळत उपवासाचेही किती मोठे फळ मिळाले. जर कुणी भक्तिभावाने जाणीवपूर्वक एकादशीचे व्रत पाळेल तर त्याला तर निश्चय परम मोक्षच लाभेल. श्रीकृष्ण आनंदाने म्हणाले, हे धर्मराज युधिष्ठिर, सफला एकादशीचे हे व्रतकथन तुला समजलेच असेल. पहिल्या दर्शनी जरी लुंपकाने हे व्रत अज्ञानवश पालन केले तरी त्या उपवास जागरणाचे पुण्यफळ त्याला अखेर प्राप्त झालेच. ज्या भगवान विष्णूची तो निंदा करीत होता त्याच भगवानाने त्याला क्षमा करून धन, राज्य, सौभाग्य सर्व काही परत दिले आणि शेवटी परमगतीही दिली. एकादशीच्या व्रतात अशी अद्भुत शक्ती आहे की ते मनुष्याचे सर्व दुर्दैव दूर करून त्याला सद्गती देते. जो लुंपकाप्रमाणे मनापासून माझी शरण येईल त्याचे सर्व शोक आणि चिंता नाहीशे होतील आणि जो कोणी श्रद्धापूर्वक सफला एकादशीचे व्रत करील त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.
त्याला या जगात यश आणि आयुष्यात समृद्धी लाभेल. मृत्यूनंतर त्याची आत्मा मोक्षप्राप्ती करून विष्णू लोकास जाईल याविषयी मला काहीही शंका नाही. ज्याप्रमाणे लुंपकाला या व्रताच्या प्रभावाने संपूर्ण कल्याण लाभले, तसेच जो कोणी हे व्रत करील त्यालाही तसाच लाभ होईल. इतकेच नव्हे, जो कोणी भक्तभावाने या सफला एकादशीची कथा ऐकेल किंवा वाचेल त्याला जणू राजसूय यज्ञाचे फळ मिळेल आणि कमीत कमी त्याच्या पुढील जन्मातील स्वर्गप्राप्ती तरी निश्चित होईल. म्हणून हे राजन, तुला जर सर्व पापांतून मुक्ती आणि परमेश्वराची कृपा हवी असेल तर सफला एकादशीचे व्रत निश्चयाने पाळ. या पवित्र दिवसावर उपवास, जागरण आणि पूजा केल्याने भगवंताचे उत्तम आशीर्वाद मिळतात. हा दिवस मला अत्यंत प्रिय आहे. भगवान श्रीकृष्णांचे हे वचन ऐकून धर्मराज युधिष्ठिराने भगवानाला वंदन केले. धर्मराज युधिष्ठिरालाही या कथेमुळे एकादशी व्रताचे महत्त्व पटले आणि त्याने तत्काळ सफला एकादशीचे व्रत पाळण्याचा निर्धार केला. या प्रकारे पद्मपुराणातील ह्या पवित्र कथेत सफला एकादशीचे महात्म्य वर्णिले गेले आहे. जो कोणी हे श्रद्धेने ऐकतो त्याच्या जीवनातही निश्चितच पुण्याचा उदय होतो. अशी या सफला एकादशी व्रतकथेतून आपण पाहतो की परमेश्वर भक्तांच्या थोड्याशा सत्कर्मानेही किती प्रसन्न होतो. ही कथा आपल्या जीवनात भक्ती आणि सदाचाराचा संदेश देऊन जाते. चला तर मग आपणही श्रद्धेने व्रत पाळून भगवान विष्णूची कृपा मिळवूया.